जन्माला आलेला कुठलाही व्यक्ती जो आज आपल्या समोर उभा आहे, बसलेली बाई आहे, कपड्याच्या आतमध्ये जे काही तिचं स्वरूप आहे ते समानच आहेत. प्राईम मिनिस्टर असेल, मुख्यमंत्री असेल, पोलीस असेल, हवालदार असेल, CID असेल, कपड्याच्या आतमध्ये तो पुरुष आहे. आणि त्या पुरुषावर जे कपडे चढवले जातात तसं तसं त्याचा अधिकार बदलतो. एकदम सामान्य माणूस जर तुमच्याकडे आला आणि तो जर म्हटला चल पोलीस स्टेशनमध्ये, तर तुम्ही नाही जाणार. आरे रायवे करणार, 2-4 शिव्या देणार. पण तो जर ड्रेसवर असेल, माझी भाषा कळून घ्या, तो ड्रेसवर असेल आणि तुम्ही करोडपती असाल, बघा फरक कसा आहे. त्याचा तसा पगार पाहिला तर 30-40 हजार रुपये आहेत कॉन्स्टेबलचा पगार. आणि त्याच्या घरी तो सांगतो की चल पोलीस स्टेशनला, तो करोडपती आहे, त्याच्या 10-5 गाड्या आहेत, 1001 माणसं नोकरीला आहेत. त्या ड्रेसमुळं जावं लागतं त्याला, काही पर्याय नाही त्याला काही. तो जर म्हणला आणि तो जर अडून बसला, आता जर म्हटलं काही देतो घेतो कॉम्प्रोमाइज झालं, तो गोष्ट वेगळी येते. भारतामध्ये शक्य आहे ते, काय शक्य नाही भारतामध्ये. महाराज रहाटी माझी न घडे काही काही ज्ञानोबा आहे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल राहू दे, जसं असेल तसं असेल. व्यक्ती सारखाच आहे, एकाकडे करोडपती आहेत आणि एक एकदम झिरो आहे. पण ड्रेस बदलला की त्याची मान्यता बदलते. त्या ड्रेसमध्ये सुद्धा प्रकार आहेत. कॉन्स्टेबल तुमच्याकडे आलाय त्याला स्टार नसतात, आणि स्टारवाला आलाय की तो कॉन्स्टेबल ज्याला तुम्ही घाबरता, तो कॉन्स्टेबल त्याच्या वरच्या पोस्टला घाबरतो, तो लगेच सल्यूट ठोकतो, साहेब आले. तो ज्याला नमस्कार करतो PSIला, तो सिनियर PIला घाबरतो, आणि आमचे बॉस आहेत. तो SPला घाबरतो का की त्याच्यासारखे 50 आहे त्याच्याकडे. मराठी कळाली का? तो कुणाला घाबरतो? एकाच माणसाला. पहिला पण एका माणसाला घालवतो, त्याचा तो बॉस आहे, त्याचा वरचा बॉस आहे. त्याच्याकडे असे 50 आहेत, त्याचा एकच बॉस आहे. बॉस एकच असतो बरं का. पुन्हा जिल्ह्याचा पुन्हा एकच बॉस. सगळे मिळून त्याला घाबरतात, एकाच SPला. आता असे कितीतरी SP महाराष्ट्रामध्ये, ती एका मंत्र्याला घाबरतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कितीतरी SP ते घाबरतात कुणाला? एका SPला. SP कोणाला घाबरतो? मंत्र्याला. काय सांगता येत नाही, काय करेल काय नाही. हे सगळे शिकलेले आहेत SP वगैरे वगैरे. आणि न शिकलेला जरी मंत्री असला, ही भारताची विशेषता आहे बरं का. नेता होण्याकरता कुठल्याही प्रकारची डिग्री आणि काही लागत नाही, ही आपली विशेषता आहे. सगळे IAS झालेले, IPS झालेले सगळे घाबरतात त्या मंत्र्याला. काय याचं डोक्यात येईल, काय सटकेल, काही सांगता येत नाही. तो अशिक्षित आहे, थोडं अंतर समजून घ्या. तो अशिक्षित आहे पण पॉवरमध्ये, आणि सगळे शिकलेले आहेत पण नाईलाज आहे. विठाला विठाला. त्याला जर विचारलं की तू कोणाला घाबरतो, म्हणता मी मुख्यमंत्र्याला घाबरतो. कधी डिपार्टमेंट चेंज करेल काय सांगता येत नाही. म्हणून राज्याचा जो मुख्य आहे तो कोण आहे? मुख्यमंत्री करण्याचा अधिकार पुन्हा प्राईम मिनिस्टरला आहे. नाही कळालं? आणि प्राईम मिनिस्टरला बनवायचा अधिकार तुम्ही बसलेले माय जनतेला आहे. महाराज कोणी प्राईम मिनिस्टर व्हावं, कोणत्या पक्षाच्या वनी व्हावं, हे ठरवणारी जनता आहे. मग ताकद कुणामध्ये? भरडली कोण जाते? जी जनता प्राईम मिनिस्टर करते तीच तर मार खाते. म्हणजे एवढा सोपं वाटलं का अभंग तुम्हाला? विठाला विठाला. मग काय फरक आहे याच्यामध्ये? या अभंगातला विषय म्हणून मी सांगितलं तुम्हाला. या अभंगातला विषय हा, जनतेला जनता हकलण्याचा अनुभव नाही, आणि प्राईम मिनिस्टरला अनुभव आहे की तुम्हाला वेडं कसं बनवावं, शहाणं कसं बनवावं. दोन्ही शब्द वापरले तर उद्या केस नको व्हायला. तुम्ही बनवता पण तुम्हाला अनुभव नाही, तुमची ताकद आहे ती.
पण ज्याला अनुभव आहे तो सगळ्याला बनवतो. आणि तो एकाला बनवत नाही. प्राईम मिनिस्टर होण्याकरता एकच माणूस थोडाच असतो पार्टीमध्ये. 500च्या वर खासदार आहेत, त्यातल्या एकाला एका पदावर जायचे. किती खासदारांच्या डोक्यावर पाय ठेवून जावं लागत असेल तुम्ही विचार करा ना त्या पदावर. आणि वर गेल्यानंतर काही ती सुखासुखी टिकते का खुर्ची? सगळ्याला पुढे मॅनेज करावं लागतं. कुणाची नाराजी, कुणाची रुसवा, कुणाला डिपार्टमेंट, कुणाला मंडळ, कुणाला काय, आणि कुणाला काहीच नाही तर माझ्याजवळ राहा. याला म्हणतात जग, याला म्हणतात विश्व. असंच या जगामध्ये, असंच पुन्हा सांगतो, या जगामध्ये तुम्ही आम्ही माणसं आहोत. माणसाला घाबरत आपण तिथपर्यंत जातो. शेवटी एखादा प्राईम मिनिस्टर, एखादा राजा जेव्हा अन्याय करतो तेव्हा जनतेच्या तोंडामध्ये एक वाक्य फार सुंदर असतं, देव बघून घेईल. काय वाक्य असतं? देव बघून घेईल. हा देव या जगामध्ये एकच आहे. एकमेवा द्वितीयम. एकच देव आहे जगामध्ये. त्याची रूपं अनेक आहेत, पण तो देव एकच आहे. त्या एक देवाचा ज्याला अनुभव आहे त्याच्याच पाया पडावं आजच्या अभंगात सांगतात. ऐसा जाचा अनुभव, ऐसा जाचा अनुभव, ऐसा जाचा अनुभव, ऐसा जाचा अनुभव, विश्वदेव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, ऐसा जाता अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, ऐसा जाता अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे. तुम्ही मी आता जे बोललेलं सगळं ऐकलं ना? सगळ्याला आवाज आला का नाही? काय सांगितलं मी तुम्हाला? या जगात एक देव आहे. ऐकलं सगळ्यांनी? बोला ना, बोलत जरा, टेन्शन नका घेऊ. असं काही पारगावकरांनी टेन्शन घेतल्यावर काय राहिलं मग? एक देव असं ऐकलं ना सगळ्यांनी, आणि बाबा सांगतात म्हणून पटलेलं आहे, पण अनुभव नाही म्हणून तुमच्या पाया पडता येत नाही. हा अभंग या ऐसा ज्याचा अनुभव, हा शब्द महत्वाचा आहे. देव एक आहेत. सगळे पुस्तकं सांगतात, सगळे ग्रंथ सांगतात, वेद श्रुती शास्त्र सांगतात, आणि ते शिकलेले सगळे सांगतात. सांगण्यामध्ये सुद्धा काही टेस्टी सांगतात की ज्याचा आवाज, ज्याचं बोलणं, ज्याचं पटवून सांगणं कानाला मधुर वाटतं. त्या मधुर वाटल्यामुळे ना काही काही लोक ते ऐकण्यावरच भाळतात. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात सूचना देतात, अनुभव काय आहे त्याचा तो तपासा. संपूर्ण विश्व हे भगवंताने नटलेलं आहेत हे सांगण्यापेक्षा त्याचा अनुभव आहे का हे तपासा. तुम्हाला पाया पडायचं आहे ना, एवढं मोठं डोकं आहे महाराज, त्याच्या पायावर ठेवायचं आहे आपल्याला. ज्याच्या पायावर ठेवायचं आहे त्याचा अधिकार तपासा. भावनेनं पाया पडू नका. ज्ञानेश्वरी आणि गाथा हे ग्रंथ असे आहेत महाराज, भावनेला फक्त देवाजवळ किंमत देतात, व्यवहारात भावनेला शून्य मानतात. आणि ज्यांनी ज्यांनी भावनेला व्यवहारात शून्य मानलेलं आहे ती आज श्रीमंत झालेली आहेत. मराठी नाही कळाली ना? भावनेला व्यवहार करताय ना तुम्ही, बिलकुल भावना नाही आहे, ती माणसं श्रीमंत होतात. बघा तुम्ही व्यवहार करणारी माणसं 5 पैसे सोडत नाही ती श्रीमंत आहेत. काय काय उदार काय काय. मी एका ठिकाणी गेलो होतो, माझ्याबरोबर कंपनीचा मालक होता, स्वीट होतं त्याचं, चेन होती मुंबईमध्ये, स्वामीजींचा शिष्य होता. आणि त्या स्वामीजीसाठी काही स्वीट पाहिजे म्हणून मला घेऊन गेला तो. मी तुम्हाला स्वीट पाठवतो. तो त्याच्या दुकानावर गेला, त्याच्या मालकीच्या दुकानावर. समजून घ्या विषय. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा होता. आता ते जे स्वीट्स मिठाईचं दुकान आहे त्याचा मालक हा, आणि याचा पोरगा, म्हणजे पर्यायीने मालक कोण आहे?
मुलगा आहे. आता आपलंच दुकान आहे म्हटल्यानंतर ते गेलं पोरगान, तिने पेढा उचलला आणि तोंडात टाकला. बघा, मालकाने त्या मुलाला काही बोलला नाहीत, पण त्या पेढ्याचे पैसे मालकीने स्वतःच्या दुकानामध्ये दिले. व्यवहार. मुलगाने काय मालकाने काय केलं, कारण की तो मॅनेजर आहे तिथं, एक पेढ्याचा हिशेब कसा देईल तो. पैसे काढले मालकाने, त्याला सांगितलं हे मुलाचे पैसे घे, आणि त्यांनी घेतले. ऐसा ज्याचा अनुभव. कारण की मोजून माल आणलेला आहे, तर मोजून त्याला परत द्यायचा आहे, त्याचे हिशेब आपल्याला द्यायचे आहेत. मालकाच्या मुलाने पेढा खाऊ, नाही तर मालकाने खाऊ, त्याच्या दुकानातला खाऊ. पण व्यवहार काय सांगतोय, भावनेला किंमत नाही, तुम्ही ग्राहक आहात. हे माझा शब्द फार मोठा आहे, खेडेगावात नाही समजणार आहात. तुम्ही ग्राहक आहात, आणि तुम्ही ग्राहक आहात हे ज्या व्यापाऱ्याला समजलं, तो या जगातला श्रीमंत व्यापारी. तो मनुष्य म्हणून पाहत नाही, मनुष्य म्हणून तुमच्याकडे पाहत नाही, तो ग्राहक म्हणून पाहतो. 5 स्टारमध्ये जा, तुम्ही कोण आहात, काय आहात, कोणत्या जातीचे आहात, कोणत्या पक्षाचे आहात, श्रीमंत काही देणं घेणं नाही त्याला. तुम्ही आत आला 5 स्टारमध्ये वेलकम करतात. आता एक नवीन पद्धत आहे 5 स्टारला, तुम्हाला गंध लावणार आणि हार टाकणार. विदेशी लोक आले ना विदेशातले, त्यांना गंध लावतात आणि गळ्यात हार टाकतात आणि त्याची आरती करतात. ग्राहक आहे ना, तो पैसा देणार आहे ना. आता ते जे तिकडचे येडे आहेत, त्याला आयुष्यात कुणी हार घातलेला नसतो, आणि ते गंधाचा सुद्धा गंध नसतो. ते 5 स्टारमध्ये आल्यानंतर ते गंध आणि ते हार घातलं की असे खुश होतात, हार काढतच नाहीत. काय काय येडे येत आहे, पहिल्यांदाच घातले ना गळ्यात, आणि मग ते तसेच फिरतात. आता आम्हाला कधी प्रसंग येतो तिथं जायचं, तर आम्ही बघतो हे गंध लावलेले, एक तर ते कलर जास्त भडक, त्याच्यात पुन्हा ते कपडे त्या पद्धतीचे, तुम्ही समजून घ्या. त्याच्यात त्यांनी माळा घातलेला, असं वाटतंय जसं का नुकतंच लग्न करून आलेत. ते 2 जण असतात, ते लग्न झालेलं नसतं, ते फिरायला आलेले असतात, आणि त्याला भारत फिरवतो. हे भारत आहे. ग्राहक म्हणतात. मोबाईल तुमच्याकडे आहात, कंपनी तुम्हाला ग्राहक समजते, पैसा कमी नाही करत. 5 स्टारला असं नाही म्हणता येत कमी कर म्हणून, आणि असंही म्हणता येत नाही माझ्या खात्यावर लिही. रिस्पेक्ट, आदर देणं, ग्राहक. तसं श्रोता हा श्रोता आहे, हे ज्याला कळालं तो या जगातला मोठा वक्ता होतो. ही विशेषता आहे त्याची. काय समजलं पाहिजे हे समजलं पाहिजे तुम्हाला. म्हणून या जगामध्ये जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं असेल, सुखी जीवन जगायचं असेल, त्याची गुरुकिल्ली आहे. तुमचा अनुभव प्रगल्भ करा, अनुभव वाढवा. तुमच्या पायाला लागलं, तुम्हाला चक्कर आले, तुम्ही गरगरून पडलात, तुमची हडबड होते, बायको रडायला लागते, मुलं ओरडतात, मित्रमंडळी धावत येते, तुम्हाला उचलते आणि इतक्या फास्ट त्याच्यामध्ये जातात. ताव आलेला असतो ना, तुमच्या जीवनातला पहिला अनुभव आहे. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. तुमच्या जीवनातला पहिला अनुभव आहे. नवरा कधी असं चक्कर येऊन पडलेला नाहीत, नुसता पडत होता तो दारू पिऊन, पण असं चक्कर येऊन कधी पडलेला नाही, तो अनुभव नाही त्यांना. आणि अचानक पडल्याबरोबर घर घाबरतं आणि आरडाओरडा करून त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. कधी तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरचा चेहऱ्याचा अभ्यास केलाय का? तो निर्विकार असतो, काहीच वाटत नाही. असं आहे का? बरोबर, ठेवा ठेवा. काय महाप्रसाद आणलाय का? ठेवा ठेवा, काही नाही. असं मी बघतो, तुम्ही काही चिंता करू नका, देवावर विश्वास ठेवा. तो म्हणतो डॉक्टर आणलंय कुणाकडे, आणि तो कुणावर विश्वास ठेवायला सांगतो, मग घरीच ठेवला असता त्याला. मराठी ना कीर्तन झाल्यावर कळेल. विठ्ठला विठ्ठला. आणि निर्विकार असतो. त्याचं कारण तुमचा पहिला अनुभव आहे, म्हणून तुम्ही घाबरलात, गडबडलात. त्याला अशा केसेस, याच्यापेक्षा वाईट केसेस पाहिलेल्या आहेत, काय वाटत नाही त्याला. काही काही ॲक्सिडेंट एवढे भयंकर असतात रस्त्यावर. मी असं ऐकलेलं आहे की ती गाडी जर गेली ना, तर ते माणसाला खरडून काढावं लागतं महाराज रोडवरून, असे भयानक ॲक्सिडेंट आहेत. विठ्ठला विठ्ठला.
कधी किती वेळ लागतो. मासी पांख फाकडी तव हे सरे ज्ञानोबराय सांगतात. इतका कठीण अनुभव आहे. पण तो पण मनुष्यच आहे. डॉक्टर आहेत पण तो प्रगल्भ आहे. तो डोळे पाहिल, नाडी पाहिल, कानाला लावून ते सगळं पाहिल आणि मग सांगेल थोडंसं अजून एक्सरा करावं लागेल, काय लागेल ते बघावं लागेल. पण तो निर्विकार आहे. तो दुःखी नाही आहे आणि तो आनंदी सुद्धा नाही आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. दुःखी नाही आहे, आनंद, कारण की तो साक्षी आहे. विठाला विठाला. आणि तुमचं आमचं काय होतं तर आपण लिप्त आहेत. सुख दुःख त्याच्या व्यक्तीबरोबर जोडले गेलेले आहेत. म्हणून नवरा असला, मुलगा असला तर आईला आनंद होतो, बायकोला आनंद होतो. एरवी नाही होत. जर काही गडबड झाली की आपला आनंद निघून जातो. साक्षी रूपानं डॉक्टर जगतो. पुढचा विषय आहे का तर त्यांनी तपासलं वगैरे वगैरे. काही नाही महाराज, 2 दिवस ठेवा नीट होईल. बघा 2 दिवस ठेवा नीट होईल. ठेवतात. एकदा आमचे गुरुजी होते, अनुभव खूप चांगला आहे बरं. आमचे गुरुजी होते. आता माझे गुरुजी म्हटल्यानंतर तुम्ही अभ्यास करा ना कसे असतील. मला नीट करणारे ते होते आणि तुम्हाला नीट करणारा, त्यांना थोडंसं पित्त झालं. पण ते VIP. पित्त झालं आणि कळालं लोकांना, लगेच घाबरले लोक. स्वामी सांगितलं घाबरू नका, पित्त आहे, थोडं जळजळ होते. नाही माझं अटॅक सुद्धा असू शकतो, अनुभव नाही. पित्ताची जळजळ आहे. आणि काय म्हणतात ते, हे दृष्टांत आहेत बरं माझे, समजून घ्या. साधी जळजळ आहे आणि मनात अनुभव नसल्यामुळे डायरेक्ट अटॅक सुद्धा असू शकतो. तसं संसारातल्या लहान लहान गोष्टी आहेत, त्याला तुम्ही डायरेक्ट दुःखापर्यंत नेऊन ठेवता. होत काहीच नाहीत पण जातं दुःखापर्यंत. साधी गोष्ट आहेत. मंथरेला कैकई सांगते राम राजा होणार आहे. एकदम साधी गोष्ट आहे आणि गळ्यातली माळ काढून देते. बघा आता मला सांगा, एक महाराणी आणि एक दासी आहे. महाराणी दासीला सांगते की उद्या राम राजा होणार आहे, मला आनंद झालाय, मी तुला माळ बक्षीस देते. आता जे काही राजकारण असेल ते कैकई बरोबर आहेत. कैकई महाराणी झाली काय नाही झाली काय, मंथरेचं प्रमोशन होत, मी तुम्हाला बोलतोय, वर कुणाला मंत्रीपद मिळेल न मिळेल, कार्यकर्त्याचं प्रमोशन होत. मरेपर्यंत कार्यकर्ता असतो, फक्त एक पदवी लागते, हाडाचा कार्यकर्ता. काय पदवी लागते, हाडाचा विश्वासू कार्य, अशी पदवी आहे. असतो कोण तो, त्याच्यात प्रभू. तशी ही दासी आहे, हिच्यात काहीच काय फरक पडला त्याला. पहिली दासी होती, नंतर सुद्धा दासी, जास्तीत जास्त मुख्य दासी, मुख्य विश्वासू, मुख्य सल्लागार. विठ्ठला विठ्ठला. फार काही फरक पडत नाही त्याच्यात. पण बघा दोघांच्या बुद्धीमधला फरक. त्याने जी माळ होती आपल्या हातातली, मंत्रीने तोंडावर फेकली. एका दासीनं आपल्या अंगावर आलेली माळ फेकली आणि ती दासी तिच्या मालकिनीला, राणीला म्हणते तुला काही अक्कल आहे का. काय हिंमत आहे बघा. या असली माणसं जवळ नसावीत बरं का. मालकाची अक्कल काढली तर नोकर म्हणजे किती, कोण मालक झाला खरा, बोला ना. समजतंय तुम्हाला कोण मालक आहे. अक्कल आहे का तुला म्हणे, समजतं का तुला. ही काही हसण्याची बातमी आहे का, बक्षीस द्यायची बातमी. आणि पुढचा विषय आहे का, पित्ताची जळजळ विसरू नका बरं का. पुढचा विषय आहे का, अतिशय सुंदर विषय. तिने काय, तुला काय लाज वाटते का म्हणे, मला मोत्याची माळ बक्षीस देते. उद्या रामाची आई महाराणी होणार, त्यात काही विशेष आहे. जे काही मुलगा म्हटल्यानंतर आई महाराणी होणार आणि तुला ते भांडे घासायला लावेल. बघा हे भांडे घासणाऱ्याची बुद्धी. काय म्हणतात ती, तुला सौती मत्सर आहे, तुला ती भांडे घासायला लावेल. कळतं तुला, होऊ देऊ नको. कोण सांगते, जिचा मुलगा नाही, जी विधवा आहे आणि ती जी सौभाग्यवान काही तिला सांगते. रामायण सगळ्यांनी अनेक वेळा ऐकलेले माझे मुद्दे फक्त तुम्ही लक्षात ठेवा काय आहेत.
परिणाम ऐकलंय कुणाचं? मंथरेचं. जशी मंथरा तशी कैकेयी होते. कैकेयी विधवा होते. पोरगा आई म्हणणं सोडून देतो आणि नवरा निघून जातो, नवरा मरून जातो. कुणाचं ऐकलं? एवढं कळलं तरी कीर्तन समजलं महाराज. नका विधवा हो, विठ्ठल विठ्ठल. जळजळ आहे. सांगणारे आमच्या आश्रमातले हे चमचे मुख्य विश्वासू कार्यकर्ते बाबांना आमचं मला चेक केलं पाहिजे. स्वामी बोला अरे मला नेहमी जळजळ होते, पित्त मला माहिती नाही. नाही जबरदस्ती. कधी कधी शहाण्या माणसात सुद्धा नाईलाज होतो, जास्त मूर्ख जवळ असल्यावर चालतच नाही. काय नेलं स्वामीजीला, एक्सरा केला, चेक केलं, MRI केली, टुडे इको केला, टेस्ट केली, सगळं केलं. आणि सगळं झाल्यानंतर डॉक्टरने काय सांगितलं? काही नाही महाराज पित्त झाले. काय सांगितलं? काही नाही महाराज पित्त झाले, 2 गोळ्या घ्या. स्वामीजी म्हटलं अरे मी पहिलं सांगत होतो. नाही पण चेक केलेलं काय वाईट आहे? याचा अर्थ आहे अनुभव. विठ्ठल विठ्ठल. जीवन जगत असताना अनुभवी माणसाच्या सान्निध्यात राहा. जीवन उमलतं महाराज. बाप म्हणजे काय? संसारातला अनुभवी असतो आणि त्याच्या घरात नुकतंच जन्माला आलेलं जे मूल असतं ना, ते बापाच्या सानिध्यात उमलतं. बाप जितका मोठा तितका तो पोरगा मोठा. बाप जेवढा संकोचित तेवढा मुलगा संकोचित. कारण की ते संस्कार पडतात त्याला. काही मी काल थोडेसे गुलाबजाम आणले नाशिकचे, त्याच्यावर खूप लिहिलेले 150 वर्षाची परंपरा माझ्याकडे आहे. ते आता काय लिहिलं त्याच्यावर नाव नाही सांगत, उगा ॲडव्हर्टाईज नको त्याची. नाशिक 150 वर्षाची. मी प्रत्यक्ष त्या दुकानावर गेलो आणि ते दुकान पाहिलं, जसं आहे तसंच आहे महाराज 150 वर्षापूर्वीच. अजिबात बदलले. पण गुलाबजामची क्वालिटी चांगली. अर्थ कळाला का? का की ती एवढ्या वेळ प्रगती नाही, क्वालिटी चांगली. विठ्ठल विठ्ठल. फार वेगळा विषय आहे. क्वालिटी चांगली त्याची, पण प्रगती नाही, क्वालिटी चांगली. माझा पुन्हा मुद्दा आहे का, आपल्याला काय पाहिजे? अनुभव पाहिजे. 150 वर्षाचा जो अनुभव आहे ना, तो फार महत्वाचा आहे. तो देतो का नाही देत याच्यावर त्याचं दुकान आधारित आहे. आमच्या परमार्थातलं सगळ्यात मोठं रहस्य, का गुरुच्या पाया पडायचं? वामन भाऊ असो किंवा भगवान बाबा असो, का मानायचं यांना? तो जो अनुभव आहे ना, तो ट्रान्सफर करतात म्हणून ते गुरुदेव आहेत. आणि जर नाही ट्रान्सफर केला तो चिक्कू माणूस आहे. कीर्तन प्रवचन म्हणजे काय? परमार्थातले अनुभव तुम्हाला देणं म्हणजे कीर्तन करणे. पुस्तकं सांगणं म्हणजे विद्वत्ता आहे. अनुभव सांगणं हा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरांना जो अनुभव आला, तो अनुभव त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात तुम्हाला दिला. गुरुदेवांचे फार सुंदर वाक्य बरं का. विश्वाचे जे अर्थ माझ्या मणी प्रकाशले. प्रकाशले शब्द फार महत्वाचा. संपूर्ण विश्वाचा अनुभव अंतःकरणात प्रकाशित झाला. याला छोटा शब्द आहे बरं का ज्ञानोबरांचा. सकलार्थ मती प्रकाशो. सकल अर्थ मतीमध्ये प्रकाशित होतात. प्रकाशित होणं म्हणजे अनुभव येणं. आता 2 दिवसापूर्वी शूटिंग झाले आमच्या. वर्षभर ज्ञानेश्वरी महाराज रोज 10 मिनिटं, 6:45 ते 7 संध्याकाळच्या वेळ रोज ज्ञानेश्वरी 10 मिनिटं. ज्ञानोबरांना यावर्षी 750 वर्ष झालेले आहेत. 15 तारखेला, आज 13 तारीख आहे, अजून 2 दिवसाने माऊलीच्या जयंतीला किती होतात. आणि त्या काळात जे त्यांनी सांगितलंय, एवढं विश्व विकसित होऊन सुद्धा त्यांची ओवी कळत नाही, एवढं तुम्ही अजून लहान आहात. 700 वर्षापूर्वी जे त्यांनी सांगितलं, जेव्हा भारत विकसित नव्हता, रोड आणि रहदारी नव्हती, पुस्तकं नव्हते, अज्ञानी जग होतं, त्या काळामध्ये जे सांगितलं ते आज कळत नाही.
बुद्धी विकसित झाली, मेंदू सगळं झालं का? ते विश्वाचा अनुभव आहे त्यांच्या ठिकाणी. विश्वदेव हा भाग नंतरचा आहे बरं का. विश्वाचा अनुभव त्यांच्या ठिकाणी. विश्व शब्द कळाला नाही, केवळ पृथ्वी नाही, पूर्ण विश्व तुमच्या माइंडला कनेक्टेड आहेत. आणि त्या एनर्जीचा, त्या सोर्सचा, त्या दिव्यत्वाचा जेव्हा तुम्हाला अनुभव येतो ना, अभंगाच्या दुसऱ्या चरणात देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे असे देवतया जवळी असे असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनासे दर्शनी पापनासे दर्शनी देवतया जवळी असे असे देवतया जवळी असे पापनासे दर्शनी पापनासे दर्शनी देवतया जवळी असे देवतया जवळी असे. खूप जीव लावून कीर्तन आहे का बरं का. फार चांगला विषय आलेला आहे. देवतयाजवळी असे खूप जीव लावून विषय आहे का. खूप चांगला विषय. तुमचा जो मुलगा जन्माला आलेला आहे आणि तुमचा मित्र आहे, तुमचा दुकानदार आहे आणि तुमची कंपनी आहे. कंपनी म्हणजे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय. हा अभंग फार विचित्र आहे म्हणून तुम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीने समजून सांगतो. गडाला वर्गणी होते, तुम्ही ऐकताय, आकडे ऐकतायत. तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि माझा दृष्टिकोन वेगळा आहे. तुम्ही आकडे ऐकले, काही खुश झाले, काही वाकडे झाले, बरोबर. तुम्हाला अजूनही माहिती नाही ते आकडे म्हणजे काय. हा तुमच्या बाजूचा समज आहे, तो तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मी तुमच्याकडे हात करतो, माझा अंगठा कोणीकडे ते तुम्ही सांगा. तुमच्या बाजूने करतो, असा हात केला मी तुमच्याकडे. माझा अंगठा तुमच्या कोणत्या बाजूला येतो? बोला ना. उजव्या बाजूला. खरं आहे का खोटं आहे? बोला ना. मी म्हणतो डाव्या बाजूला आहे. खरं आहे का खोटं आहे? माझ्या बाजूने बघितलं तर तो कुठे आहे? आणि तुमच्या दोन सत्य असतात का? सत्य एक असतं ना. विठ्ठला. तसं जीवनातल्या ज्या घटना आहेत ना, त्या कशा घ्यायच्या आहेत त्याच्यावर संतत्व आधारित आहेत. तुम्ही आकडे पाहिले, हा दृष्टांत आहे. तुम्ही आकडे पाहिले, मी आकडे नाही पाहत. त्या जनतेने माझ्याकडे विश्वास ठेवला ते मी पाहतो. त्यांनी माझ्याकडे करोडो रुपये दिलेत, पैसे दिलेत. म्हणजे पैसे हा गौण भाग आहेत, पण हा चुकीचा खर्च करणार नाही. हा विश्वास माझ्याकडे ठेवला. तो जो माझ्याकडचा विश्वास आहे त्याला वाढवायचंय का मारायचंय ते माझ्यावर आधारित आहे. आणि तुम्ही एकदाच फक्त धोका देऊ शकता. एखाद्या दुकानदारावर विश्वास आहे की हा तेल चांगला देतो, आणि एक दिवशी जर खराब दिलं ना त्याने, तुम्ही आयुष्याकरता त्याच्या जीवनातून मेलात. आयुष्याकरता. देव जवळ असणं म्हणजे काय? देवाचं प्रेम जवळ असणं म्हणजे देवाजवळ असतं. आणि देव जवळ आहेत, आणि त्या जवळ असणाऱ्याच्या देवाचा जर तुम्ही विश्वासघात केला, आयुष्यातून उठला, तारणारा सुद्धा कोण नाही तुम्हाला. तुम्हाला संत म्हणून मान आहेत, संत म्हणून विश्वास आहेत, इमानदार आहे म्हणून लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. मी अशा अनेक गावं पाहिलेत नारळी सप्ताहामध्ये. एकदम गरीब माणसं आहेत आणि त्याच्याकडे गावाचे पैसे आहेत, करोडो रुपये. आणि मी त्या माणसाकडे पाहतो, ती झोपडी पाहतो. अरे त्याला म्हणलं, जमतंय तुला?
काय म्हणा, आता गावाने दिला आपल्याला काय, पण 1 रुपयामध्ये नुकसान होत नाही. इथपर्यंत मी बोलतो तुम्हाला. जे श्रीमंत लोक आहेत त्यांचे खरंच विश्वासात पैसे देतात का? ते चोख व्यवहार करतात? अविश्वासू आहेत म्हणून ते लवकर श्रीमंत झालेत. विश्वास मारला, पण लक्षात ठेवा, कागद आली पण जिवंत विश्वास मेल्यामुळं चेहऱ्यावर मृतपणा दिसतो, जिवंतपणा दिसत नाही. कारण की तुम्ही माणसं मारली, त्यांचा विश्वासघात केला, तो पैसा काही कामाचा नाही. तुम्हाला सुविधा देईल, प्रेम देणार नाही. आता पुढचा प्रश्न आहे, मुलाचं प्रेम पाहिजे का मुलाचा पैसा पाहिजे? एवढं कळलं की कीर्तन कळलं, काय फार मोठं नाही. मुलाचं प्रेम पाहिजेत, मित्राचं प्रेम पाहिजेत, पत्नीचं प्रेम पाहिजे. इथं माणूस चुकतो, हा घात होतो. इथं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देव तयाजवळी असे. ज्याचा अनुभव समृद्ध आहेत, देव आपलं हृदय ते साधू जवळ ठेवतो. म्हणून साधू जे जे बोलतो ते खरं होतं. मला एवढा चमत्कार वाटतो महाराज, 3ऱ्या पिढीमध्ये, भगवानगडाच्या 3ऱ्या पिढीमध्ये लोकांनी एवढा विश्वास ठेवावा, तो जपला भगवान बाबाने, म्हणून आमच्यापर्यंत आला. कोण विचारते हो तुम्हाला? गादीला मान आहे. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं, कपड्याच्या आत व्यक्ती सारखाच आहे, पुरुष सारखाच आहे, कपडे बदललेत त्याचे. गादीचा माणूस म्हणला की त्याची किंमत बदलली, अमक्या पदाचा माणूस म्हणलं की किंमत बदलली. तो विश्वास सांभाळला गेला पाहिजे. आणि जर विश्वास सांभाळला ना, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पाप नाशे दरुक्षणे. जेवढे पापी लोक आहेत, नुसतं पाहिलं ना तुमचं पाप जळून जातो, इतकी पावर येते त्या व्यक्तीमध्ये. जगातली पहिली घटना आहे, डबल वाक्य सांगतो तुम्हाला, जगातली पहिली घटना आहे, एक डाकू रामायण लिहितो आणि तुमच्यासारखे साधू संत ऐकतात, सांगतात. लेखक असं जर घडलं, आता लेखक कोण आहे? तुरुंगातला माणूस, हत्यारा. आणि तो काय लिहितो? चांगलं कसं वागायचं. वाचाल का तुम्ही? हे तुम्ही अनुभवताय. लेखक एक डाकू आहे आणि ऐकणारे सगळे संत आहेत, सांगणारे संत आहेत. किती चमत्कार आहेत. पण याचा अर्थ काय? फक्त नारदाला पाहिलं आणि पाप संपलं महाराज, पाप नाशे. आणि त्या वाल्मिकाचं भाग्य असं आहे, त्याचा विश्वास बसला. हा फार महत्वाचा विषय. डाकू येतो, त्याचा विश्वास बसला, तू हे कर, जीवनात मोठा होशील. मोठा झाला. तुम्हाला काय सांगायचं महाराज, रामाची मुलं ज्या वाल्मिकाकडे शिकायला आहेत, ह्याच्यापेक्षा अजून काय भाग्य पाहिजेत. राम राम म्हणून ज्यांनी तपश्चर्या केली ज्या वाल्मिकांनी, त्याच वाल्मिकाच्या आश्रमामध्ये लव आणि कुश रामाची पोरं वाढतात. याला म्हणतात भाग्य महाराज. विठ्ठल विठ्ठल. पाप नाशे, एकदा पाहिलं, बदलला माणूस. पाप नाशे दरुषणे. काय होतं त्या नारदाकडे? भगवंताचा विश्वास होता, भगवंताचं प्रेम होतं. देवतया, देव जवळ असतं म्हणजे विश्वास जवळचा आहे. आता काही लोक म्हणतात हा शास्त्रीच्या जवळचा आहे. जवळचा आहे म्हणजे विश्वासातला आहे. जवळचा आहे म्हणजे एकदम काही जेवायला खावायला एका ताटात बसतो असं नाही ना. नाही, जवळचा माणूस आहे, याला सांगा, याचं ऐकतात, जवळचा. तसं देवाच्या जवळचा आहे, देवाच्या विश्वासातला आहे. नाही अजून कळलं? देवाच्या विश्वासात येणं याला लय मोठं भाग्य लागतं महाराज. भाऊ आणि बाबासारखे संत आहेत ते. कोणाच्या विश्वासातले? ते देवाच्या विश्वासातले. त्यांनी सांगायचं, ह्या गावचं रक्षण कर, ह्या गावचं उद्धार कर, खटनट यावे शुद्ध होऊन या. हे देव भक्तांनी सांगावं. मूढ पापी जैसे तैसे, जसे असतील तसे. पंढरपूरला येणारी किती व्हेरायटी महाराज. आंघोळीला गेले की कपडे पळवतात, किती व्हेरायटी, एक एक व्हरायटी. काय काय तो लोक बघितलेत मी. मी तर आता सांगू नाही कीर्तनामध्ये, पण ऐका, आता पंगत दिली एखाद्याने, एकाच पंक्तीला 2 जण असतात. एकच पंगत दिणारे 2 जण, मग तिथं 2 चमचे असतात. एक तिकडून नमस्कार करायला लावतो, एक इकडून नमस्कार करायला लावतो. याला कळत नाही कुणाची पंगत आणि त्याला कळत नाही कुणाची पंगत आहे. आणि चमचे दोघांना सांगतो, तुमची पंगत आहे, पाणी सोडा.
सोडलं यांनी पाणी, त्यांनी तिकडून पाणी सोडलं, झालं. दोघांची भेट होऊ द्यायची नाही. काम कुणाचं आहे? कार्यकर्ते. विठाला ठीक आहे, एक पंक्तीचे पैसे जास्त मिळाले, विश्वास मिळाला. कळालं तुम्हाला? ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्याचा विश्वास मिळाला. हजारो करोडो रुपये ज्याचे आहेत त्याचा तुम्ही 10 रुपये ओढले आणि त्या विश्वकर्त्याचा विश्वास संपादन केलेला संपवून टाकला. आणि एकदा देवाच्या मनातून तुम्ही उतरला ना महाराज, पुन्हा कैकेयीला प्रतिष्ठा नाही महाराज. एकदा कैकेयी विधवा झाली, भरत सोडून गेला, नवरा मेला, पुन्हा एका राम पुन्हा राजा झाला. 14 वर्षासाठी गेले, पण राम पुन्हा राजे झाले. कैकेयी पुन्हा सौभाग्यवती नाही झाली. कधी लक्षात, कैकेयी पुन्हा वाईट करायला जाल तुम्ही, पण संतत्वाला मुकाल तुम्ही, चांगल्यापणाला मुकाल, इमानदारीला मुकाल तुम्ही. ही किंमत फार मोठी महाराज. पाप नासे हे कोण का करायला होतं असं तिसऱ्या चरणात. काम क्रोधा नाही चाले, काम क्रोधा नाही चाले, क्रोधा नाही चाले, क्रोधा नाही चाले, काम क्रोधा नाही चाले, काम क्रोधा नाही चाले, काम क्रोधा नाही चाले, काम क्रोधा नाही चाले. होती धारी समता, होती धारी समता, समता देवतया जबरियासे, असे देवतया जबरियासे. होती धारी समता, होती धारी समता, समता देवतया जबरियासे, असे देवतया जबरियासे. साखळी असते ना, साखळी एकमेकात गुंतलेली असते बघा, कडीला कडी, तसा अभंग आहे हा. जो अनुभवाने समृद्ध आहेत त्याच्या सान्निध्यात देव आहे, आणि ज्याच्या सान्निध्यात देव आहे, देवाचा विश्वास आहे, त्याच्यावर दोष मात करत नाहीत. हा अभंग आहे. काम क्रोधा नाही चाली. काम क्रोध चाल करून येतात, पण जर मोठ्याच्या सान्निध्यामध्ये जर असाल तर ती चाल होत नाही. आमचा एक महाराज होता, जरा रागीट होता ते, आणि दुसऱ्या महाराजांनी त्याची खोड काढली. दुसरा महाराज जरा बॉस होता, दादागिरी करणारा. त्यांनी बरेच लोक ठोकले होते आळंदीमध्ये. आता मला तर काही तुमच्या गाव गुंडी सांगता येणार नाही ना, मला हे सांगावं लागेल ना, म्हणजे माझं आहे. आणि घडलेलं आहे प्रकरण, जेवढं सांगतोय तुम्हाला. आणि तो जो नेहमी दादागिरी करणारा महाराज होता, कंटाळला त्याला. चुकून त्या दादागिरी करणाऱ्या महाराजांनी याची छेड काढली. यांनी एकदा दोनदा ऐकलं, आणि तिसऱ्यांदा आहे ना असं रांगात आलं, त्याच्यानं काठी घेऊनच ठोकलं त्याला. हे सांगत नाही बरं का, मी पुढचं सांगणार आहे, नाही हेच लक्षात राहील. मारलं त्याला. आता तुम्हाला कल्पना आहे, मारामारी झाली की पोलीस केस होणार. त्यावेळेस मुंडे साहेब मुख्यमंत्री, आपले उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेची गोष्ट आहे. ह्याने मारलं निबार तुमच्या भाषेत, आणि जाऊन मुंडे साहेबाच्या घरात बसला. ते त्यांचे क्लासमेट होते. काय होईल? मुंडे साहेब उपगृहमंत्री त्यावेळेस, आणि त्यांच्या घरात कोण ठोकून आलेला. कोण गिरफ्तार करणार त्यांना? अटक कोण करणार? काही नाही. 2-4 दिवस राहिला तिथं मस्तपैकी. खाली त्यांना खालच्या लगेच कळतं ना कुठे आरोपी. तिथं आहेत. मी मगाशी लिंक सांगितली तुम्हाला. कोणाला घाबरतात? सगळे एसपी ज्याला घाबरतात त्याच्या घरात हा बसलेला.
हा अभंग आहे बरं का, त्याला दृष्टांत आहे हा, पण अभंग सांगतोय तुम्हाला. काम क्रोधा नाही चाली. किती तरबेज असू द्या, हुशार असू द्या, काम आणि क्रोध, देवाच्या जवळ जर तुम्ही गेला ना, यांची चाल आपल्यावर चालत नाही. काम क्रोधा नाही चाली, का भूती झाली समता. प्रत्येक कणा कणामध्ये जर तुम्ही ईश्वर पाहिला, कुठे कुठं पाहणार तुम्ही? रामकृष्ण किती रामकृष्ण किती गात, काळ चिपळ्या फार गोड अभंग आहेत. चालत नाही. ज्याच्या जीवनामध्ये समता आहेत, बंधुत्व आहेत, भगवंताचं नाम चिंतन, भगवंताच्या सानिध्यामध्ये काम क्रोधा नाही चाली. हा शब्द फार बेकार आहे बरं का. चाल करणं म्हणतात. जर तुम्ही एखाद्या श्रीमंताच्या राजकारणी लोकांच्या आटोक्यात येत नसाल तर तुम्हाला गुंतवण्यासाठी चाल केली जाते आणि त्या चालीमध्ये तुम्ही अटकलं जातात. पण जर तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये असाल तर ती चाल सफल होत नाही. विठाला विठाला. आणि देवाचं सानिध्य नसेल तर चालीची गरजच नाही. असे कुठेही फसाल तुम्ही, कुठेही अटकाल तुम्ही, काही त्याचा भरोसा लागत नाही कधी. म्हणून कामी लोक आणि क्रोधी लोक कामामुळे बर्बाद होतात. किती मराठी कळते मला माहीत नाही तुम्हाला. क्रोधामुळे बर्बाद होतात. भगवान बाबांच्या जीवनाकडे पहा तुम्ही. 5 वर्षाच्या मुलाला देखील ते अवजावं बोलायचे. कोणताही मुलगा आला, त्यांचं स्वरूप बघितलं. आज त्यांचा 129वा वाढदिवस आणि त्या निमित्ताने तुमच्या इथे कीर्तन आहे. काय भाग्यवान आहेत. पण त्यांचं चरित्र सांगत नाही कारण की तुम्ही कोळून प्यालेले आहेत. काम चालत नाही त्यांच्यावर, क्रोध चालत नाही त्यांच्यावर, शांतपणा आहेत. आणि जिथं शांतपणा आहे तिथे या दोघांना चालतच नाहीत. 5व्या अध्यायामध्ये फार गोड श्लोक आहेत भगवंताचा. शक्नोति हैवय सोढुम प्राक शरीर विमोक्षणात. शरीर हातातून जाण्याच्या अगोदर काम क्रोधोद्भवम वेगम या सोडून शक्नोति. जे कंट्रोल करू शकतात त्या चालींना सयुक्त हा तो योगी आहे. स सुखी नरहा. विठ्ठल विठ्ठल. त्याच्या इतका सुखी जगात नाही. म्हणून केंद्रबिंदू पास अनुभव मोठा करा. देव जवळ आहे, देव जवळ आहे. त्याचं दर्शन घ्या, पाप जाईल. पाप जाईल, काम क्रोधाची चाल तुमच्यावर चालणार नाही. म्हणून तुम्ही बर्बाद होणार नाही. हल्ली तर त्यात काम क्रोध फार लांबची गोष्ट झाली बरं का. आमचं ते जुने अभंग झाले. आता नवीन पद्धत सांगतो तुम्हाला. नुसता मोबाईल हातातून काढलं की थरथर कापता तो पोर. 12-12 तास लोकांचा स्क्रीन टाईम आहे. किती बघावं. एक जण तर जुना रोज 25-30 देवाचे फोटो पाठवतो मला. दर तासाला 4-5 देव माझ्या मोबाईलमध्ये धडकलेच.
त्याला मी 2-3 वेळा सांगितलं, अरे एवढे देव नको टाकू माझ्या मोबाईलमध्ये, मी नामदेव आहे. ऐकत नाही, तो टाकतच राहतो, कामच नाही काही महाराज. याला ॲडिक्शन म्हणतात. जुन्या काळात तंबाखूचं व्यसन होतं, दारूचं व्यसन होतं. आत्ताच्या काळात मोबाईलचं व्यसन आहे. जरासं इकडं तिकडं मान झाले की करमत नाही, आणि सारखं ते मोबाईल चालूच, एक झालं की एक झालं की एक. आणि याला म्हणतात ग्राहक. तुम्ही सतत बिझी राहिले पाहिजेत. याचा परिणाम तुम्हाला माहिती आहे का? जास्त मोबाईल पाहिल्याने काय होतं? डोळे फिळे खराब होतात, हा भाग जाऊ द्या. तुमच्या संसाराचे 12 तास जे तुम्हाला मिळालेले आहेत ते मोबाईल खातो आणि शेतात काम होत नाही. हे जे नवीन पोरं आहेत ना कॉलेजमधले, शाळेमधले, सगळे त्या मोबाईलमुळं काम करूनच विसरले महाराज. शरीर जे मजबूत पाहिजे, दणकट पाहिजे, राहिलंच नाही. ते एकच बोट दणकट आहे, एकाच बोटाचा व्यायाम. त्यांचं नाव एक बोटे ठेवायला पाहिजे. जुन्या काळ. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी, श्रीमंत लोकांना सांगतो, पोरांना सांगतो, शरीर आहे ना, हे शरीर मेहनत, तालीम म्हणजे काय, जोर बैठक म्हणजे काय, व्यायाम म्हणजे काय, कसरत आहे ती. तुमचं शरीर जर चांगलं करायचं असेल त्याचं दुसऱ्या भाषेत बोलतो मेहनत घ्यावी लागते. आता ही मेहनत शब्द चारही बाजूला लागू पडतो बरं का. शरीरासाठी मेहनत, बुद्धीची सुद्धा मेहनत असते, पैसे कमवण्याची सुद्धा मेहनत असते, आणि ही मेहनत सगळीकडे लागू पडते. बिना मेहनतीचं काही मिळत नाहीत. आणि ज्ञानेश्वरीतला सारांश सांगतो तुम्हाला मी, सारांश. ज्ञानोबराय प्रयत्नाला देव मानतात, प्रयत्नाला. 24 तास जो प्रयत्न करतो ना त्याला देव प्रसन्न असतो, त्याचा प्रयत्नच देव होतो. विसरलेत लोक, नुसतं आपलं ते मोबाईल चालणं. काही काही पोरं तर असे हुशार आहेत, उशीखाली पुस्तक ठेवतात, डोक्यात शिरल. असली फालतू पोरं का जन्माला घातली कुणाला माहिती. काही व्हर्च्युअल लाईफ म्हणतात इंग्लिशमध्ये, आभासी जीवन. असं होईल तसं होईल, काही होत नाही महाराज. एक मुलगी जी होती ना, ती मला भेटायला आली होती, तिच्याकडे मी बघितलं, ती ओव्हर स्मार्ट ज्याला म्हणतो आपण, मी जास्त सुंदर आहे. कधी कधी भ्रम होतात माणसाला, काय करतात त्याला, त्याला कोण काय करू शकतं त्याला. मी त्या पोराला म्हणलं, बाबा सांभाळून राहा. कसं काय? मला तर काही चिन्ह बरोबर नाही वाटत, मराठी कळायला लय वेळ आहे अजून. पोरग भांबवलेलं, तो मला शास्त्राचे काही म्हणा, पण माझं प्रेम आहे. प्रेम असू दे, प्रेम असू दे, प्रेमाबद्दल वाद नाही, पण मला लक्षणं चांगले दिसत नाही. मी आहे हो नीट करायला. लग्न झाल्यानंतर कोण नीट झालं? सगळ्या स्त्रिया बसलेल्या आहेत, त्यांना माहिती कोण नीट होतं. किती मोठा मनुष्य असू द्या महाराज, एकदा तो जाळ्यात सापडला ना काम क्रोधाच्या, सुटका नाही महाराज. बरेच लोक तडफडून मला म्हणतात, आम्हाला गडावर यावंसं वाटतं पण सुटका होत नाही. म्हटलं बांधले कुणी? आम्ही बांधले का आमचा दोष आहे तुम्हाला बांधलेला आहे? अनुभव. म्हणून जीवनामध्ये लक्षात एक ठेवा, अनुभव समृद्ध माणसाच्या दारात जाऊन बसा तुम्ही. वारा आला ना तुम्ही शहाणे व्हाल, पण मूर्खाच्या बंगल्यात बसू नका. ज्या चर्चा चालतात विषयाच्या, राजकारणाच्या, त्याचे संस्कार जर पडले ना कानावर, तुम्ही तसे बदमाश होता. ज्याला काही करू वाटत नाही ते माणसं तसे होतात चुकीच्या माणसाच्या सानिध्यात. जर तुम्ही संताकडे आलात तर मात्र वेगळं जीवन. नाही महाराज, हल्ली जातीवाद चालू आहेत, काही प्रांतवाद चालू आहे, सगळं चालू आहे. जे खानदानी संत असतात ना त्यांच्याकडे जातीवाद नसतो. शेवटच्या चरणात भेदा
सिद्धीमध्ये अनेक सिद्धी आहेत. त्यातली एक सिद्धी आहे साम्य सिद्धी म्हणतात त्याला. साम्य भूती झाली समता ही साम्य सिद्धी आहेत. आणि एकदा ती साम्य सिद्धी हातात आली ना, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. काय राहत नाही जीवनामध्ये. हा मग एक पाणी एकदा समुद्रात मिळालं ना, हे गंगेचं पाणी, हे यमुनेचं पाणी, हे अमेरिकेचं, हे लंडनचं समुद्रामध्ये मिळाल्यानंतर काही नाही. पण मिळत नाही तो पण खळखळाट असतो. त्याला म्हणतात साधना, त्याला म्हणतात जीवन. मग कधी लक्षात ठेवा, लक्षणं चांगली पाहिजेत, ज्याच्या सानिध्यात राहायचे. माझा एक व्यावहारिक मित्र आहे, मला फार चांगल्या पद्धतीनं ओळखतो. त्याच्या मुलाचं लग्न करायचं होतं. हे तुमच्या कामाचं आहे बरं. त्याच्या मुलाचं लग्न करायचं होतं आणि तो जास्त चिकित्सक होत होता. मुलगी देताना बिंदास, पण मुलाच्या मी मुलाला काही येडास का काय मुलाला मुलगी आपली असते हो, किती कशी ते आपल्याला माहिती असते ते. मग तू दुसऱ्याची म्हणे जी बघा पुरुषाचं गणित किती वाईट असतात. मुलगी द्यायला काही वाटत नाही, ती आपली असते. मुलगी जी आणायची ना, तिच्याबरोबर आयुष्य काढायचं असतं. याला म्हणतात विचार. तुमच्या घरात जी सून येणार आहेत तिच्या वागण्यावर तुमचे सुखदुःख आहेत आणि त्याच वेळेस तुम्ही नीट बघत नाही. याला म्हणतात ऐसा ज्याचा अनुभव. कोणती मुलगी घरात आणायची त्याच्यावर जास्त विचार केला पाहिजे, कारण जी येणार आहेत ती सुखदुःख तिच्यावर आधारित आहे. ती जर का नीट वागली नाही, दुःखच दुःख आहे. याला म्हणतात बुद्धिमत्ता. तिच्याबरोबर आपलं आयुष्य जाणार, केवळ आपलं नाही मुलाचं. आणि त्याच्या पुढं सांगू का, त्याच्या पुढची जी खानदान जन्माला येणार आहे त्या मुलीच्या क्वालिटीवर पुढची खानदान आहेत. कोणची आहे का, काळी सावळी आहे का, लहान आहे का, मोठी आहे का, रागीट आहे, सगळे गुणधर्म घटक. म्हणून घरात येणाऱ्या मुलीकडे जास्त चौकशी करावी लागते. तिच्यावर सुखदुःख आहेत. आपण मुलगी देताना जास्त विचार करतो आणि त्याला काही मी विचारणार काय सांभाळेल नाही तर सांभाळेल. आपल्याकडे काय पैसे कमी काय, 2-4 बंगले घेऊन देऊ, 1-2 दुकानं घेऊन देऊ, श्रीमंत माणूस. म्हणून मुलगी देताना विचार करत नाहीत, पण आणलेल्या मुलीवर आपलं घर, आपली वंश परंपरा आधारित आहे. पुढं जो नातू जन्माला येणार आहेत त्याला कारणीभूत ती आहे. म्हणून तिला विचार करून घरात आणावं. हे जसा एक विचार आहे तसं कोणाच्या सानिध्यात आपलं जीवन गेलं पाहिजे. पाप नाशे तर आशाच्या सानिध्यात आपलं जीवन गेलं पाहिजे. कसंही राहा त्यांच्या सानिध्यामध्ये. नुसती हवा जरी आली ना महाराज, जीवन आणि शरीर मोहरून जातं. विडो बार हो माये